चला आज आपण मस्त कोबीची भाजी बनवू, ती पण कमी साहित्यात. बघा, मी एक कोबी गट्टा चांगला कापून घेतला असा मस्त, आणि तो स्वच्छ पाण्याने धुवून आता गरम पाण्यात टाकलाय. आणि ही मठाची डाळ आहे, ती पण 1 तास आधी 15 मिनटं आधी भिजत घातली आणि मस्त भिजली. धुवून चून ती पण बाजूला घेतली. ही बघा, अर्धी वाटी कोथिंबीर, थोडा 2-5-6 लसणाच्या कांड्या ठेचून घेतल्या, 1 मिरची घेतली, हळद, जिरं आणि लाल मसाला. याच्यातून आपल्याला 2-2 चमचे टाकायचे. चला तर मग आता आपण फोडणी देऊ. चला आता मस्त फोडणी देऊ. बघा, गॅस चालू केला, त्याच्यावर कढई ठेवली. आता कढई पण मस्त तापली आहे आणि त्याच्यात टाकू आपण तेल. आणि आपण काय करू, आता आहे ना, माझ्याकडून गॅस चालू झालेला होता ना, तेल खूप तापले म्हणून आपण हे खाली घेऊ आणि खाली फोडणी देऊ, गॅसच्या खाली उतरून घेऊ. बघा, आता टाकते मी मिरच्या. मिरच्या टाकल्या का लगेच लसूण टाकते. लसूण टाकलं तर तो पण थोडंसं ब्राऊन मस्त घालून घेऊ. भाजीला थोडं तेल कमीच वापरायचं, जास्त तेलकट पण नाही आवडत आमच्या इथं, म्हणून मी तेल मापात टाकलं. तुम्हाला जास्त टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता. चला, 1 चमचाभर जिरं टाकू आपण. आता टाकलं जिरं. आता गॅसवरची कढई. चला आता 1 चमचा लाल मिरची पावडर टाकू. मिरच्या टाकल्या ना आपण, म्हणून नेमकंच टाकायचं. 1 चमचा लाल मिरची पावडर आणि मुलगं थोडं वरती. आता इथं अर्धा चमचा हळद टाकणार आहोत आपण. हे बघा, अर्धा चमचा हळद. आणि आता आपण टाकणार आहोत थोडं हे तेलात घेऊ द्यायचं, परतू द्यायचं. आणि आता याच्यात टाकणार आहोत आपण कोथिंबीर. कोथिंबीर टाकली का आता टाकायची आपल्याला डाळ. डाळ नंतर टाकली तरी चालतं. आता काही कोबी टाकून घेऊ वाटल्यास आपण. आता टाकू आपण कोबी. बघा, छान असं परतलं गेलं आहे. आता त्याच्यात टाकू आपण कोबी. कोबी स्वच्छ धुवून मस्त गरम पाण्याने धुतली. साध्या पाण्याने 5 वेळ धुतली, आता गरम पाण्याने धुवून घेतली होती. आता टाकू आपण कोबी. कोबी टाकली का त्याच्यावर लगेच आपण मठाची डाळ टाकू. बघा, मस्त कोबी टाकली गेली ना, नाही बी चाळलं तरी चालते. आता याच्यावर आपण टाकू मठाची डाळ आणि नंतर आपण लगेच स्वादनुसार मीठ टाकून घेऊ. आणि 5 मिनिटं असं झाकून, आणि झाकून झाले परत मध्ये झाकण उचलून बघायचं. झाकण उचलून बघितलं, चाळून नाही.